नमस्कार मित्रांनो, आज बघा भव्यदिव्य एक मैदान होतं, चिंचोलीचं मैदान. आणि तिथे बघा आज भाऊंचे नंदी पण विजय झालेले आहेत. थोडीशी माहिती घेऊया, कारण की आज शर्यत झाली आणि त्याच्यामध्ये बैलांच्या अंगावरती पण गुलाल प्राप्त झालेला आहे आणि त्यांना पण गुलाल भेटलेला आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा प्रथम तर तुमचं. माझा लक्ष सचिन जाधव पिंपरी. चालेल. आज बघा एक चांगली एक बिंजोड झाली आणि त्याच्यामध्ये बघा आज तुम्हाला गुलाल भेटलेला आहे, तर त्याच्याबद्दल सांगा ना, आजचं नियोजन कसं घडला होता आणि शर्तीबद्दल माहिती सांगा थोडक्यात. आज आमच्या नानाचा बर्थडे होता, मालक रवींद्र शेठ जाधव. आणि एक त्या मानस 2 गडे, त्याचा पण बर्थडे होता. दोघांच्या वाढदिवसानिमित्त आज गुलाल झाला. बरोबर आहे. आज बघा आज चिंचोली येथे एक शर्यत झाली आणि त्याच्यामध्ये गुलाल भेटला आणि दादांचा आज वाढदिवस पण होता आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त आज जोडी धावली मैदानामध्ये आणि गुलाल प्राप्त झालेला आहे. तर आपली दोंदरेकरांची होती, दोंदरे पनवेल. बरोबर आहे. कशी काय जमली होती शर्यत? अशीच अड्डे नेऊन. बरोबर आहे. भाऊ काय सांगणार, आज गाडी कुठल्या साईडची धावली? गाडी डावी साईड. डावी साईडची. आज हॅट्रिक झाली. त्याला पण बैल पुरत नव्हता, याला पण बैल पुरत नव्हता. बरोबर आहे. आज बघा 3 गुलाल झाले आणि बघा तिन्ही वेळा पळाले आणि तिन्ही वेळा शर्तीमध्ये गुलाल प्राप्त झाला. भाऊ काय बोलणार या नियोजनाविषयी? आमचं नियोजन कधी होईल, म्हणजे आम्हाला बैल पुरत नव्हता कधी जास्त. आम्ही आम्हाला म्हणजे दिसलं बैल, आम्हाला पोरकडे पाठवलं, युट्यूब व्हिडिओ पाठवली त्यांनी, असा बैल आहे तर बघ पळतो चांगला. तर आम्ही त्यांना फोन केला, आम्ही ते बोललं आम्हाला पायरा द्याल का. त्याने आम्हाला एक कॉलवरती पायरा दिला आणि बैल आमचा म्हणजे A1 जोडी झुलून पडते का, झुलून काढी पडते का. आम्हाला म्हणजे अजूनपर्यंत 3 गुलाल लगातार झाले. असं कधी झालं नव्हतं, आज झालं. पोल्याप्रमाणे 3 गुलाल झाले आणि त्याच्यामध्ये बघा तुमची सर्वांची मेहनत आहे कुठेतरी, कारण की 3 शर्ती करायचा दिवसभरामध्ये कठीण काम असतं आणि कुठेतरी आज तुम्ही साध्य केलेलं आहे तुमच्या टीमने. नियोजन हा बघा, आपला ग्रुप अख्खा एवढा. बरोबर आम्हीच नियोजन करतो. ड्रायव्हर पण आपल्याच ग्रुप मधला, सगळे आपल्याच ग्रुप मधले. बरोबर आहे. बघा ना, कुठेतरी आता सगळ्या घरचं असलं ना या क्षेत्रामध्ये ना, कोणाची म्हणजे गरज नाही लागत किंवा चांगल्या प्रकारे म्हणजे शर्ती वगैरे होतात लवकरच. मित्रांची सगळ्यांची साथ पाहिजे या शर्तीसाठी, तरच हे होऊ शकते नियोजन. बरोबर आहे. काय बोलणार भाऊ, जोडीविषयी काय बोलणार? बघा जोडी नरमादी पळते एकदम जुळून. 3 अड्डा झालं, 3 अड्डा शर्तीला अंतरात केल्या एक जोडीने. बरोबर आहे. आज नंदींविषयी चर्चा करूया. पब्लिकनी कोणी म्हणजे सांभाळला, म्हणजे पब्लिकचा जो धावायचा? पब्लिकचा टिचकी, वाऊंजे एक्सप्रेस टिचकी आणि हा पिंपरी एक्सप्रेस शिवा. बरोबर आहे. चाहते वर्ग भरपूर प्रमाणात दिसतात, बैलांवरती खूप सारा प्रेम दिसतो. काय बोलणार? त्यांचं प्रेम आहे म्हणून आता 3 लगातार गुलाल झाले, 3 अड्डे. बरोबर आहे. चिंचोलीच्या मैदानाविषयी तुम्ही काय बोलणार थोडक्यात माहिती, म्हणजे कसं वाटतं, म्हणजे इथे पळून तुम्हाला तीन चिंचोली मैदानात कधीच गुलाल झाला नव्हता आपला, हा पहिलाच गुलाल झाला. बरोबर आहे. दादा काय म्हणजे आज बघा मैदानाविषयी तुम्हाला कसं जाणवलं होतं, म्हणजे आज इथे शर्यत करणार आणि त्याच्यामध्ये गुलाल भेटणार? नाही, आम्ही 1 तारखेला हीच गाडी होती, तिथं पण गुलाल झाला. मग आपण बोललो गाडी फोडायची नाही, तीच गाडी ड्रायव्हर करू आणि आज पण गुलाल झाला. बरोबर आहे. लोक आमच्या असं होतीत ना, त्यांना आम्ही करून दाखवू. आणि आमची जवळची मित्र त्यांनी पण आम्हाला बैल दिला ना, त्यांना पण आम्ही दाखवू. बरोबर आहे. दादा बघा ना, बैलगाडी क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये आहे ना, प्रत्येकाचे दिवस ते येतात आणि प्रत्येकाचं स्वप्न पण पूर्ण होतात. कसं आहे, कुठल्याच नंदीला कमी समजायचं नाही. नंदी तो नंदी असतो, ज्याला तुम्ही कमी समजाल त्याला तो नंदीच उत्तर देतो. बरोबर आहे. आणि कुठेतरी ही लक्ष्मी आपली कुठेतरी आपलं नाव पण करीत आहे. बघा काय बोलणार भाऊ? हा बघा ड्रायव्हर उमगावचा, हाच असतो प्रत्येक शर्तीला आपल्या. भाऊकडे भाऊ काय बोलणार आहे? बघा तुम्ही खूप लांबून आलेले आहेत, नंदीसाठी का झाले, साताऱ्यावरून आले आहेत, वाईवरून. काय बोलणार भाऊ, या नंदीचा प्रेम आणि तुमचा प्रेम खूप जवळचा आहे आणि तुम्हाला पण माहिती असेल बरेच खुब्या वगैरे. काय बोलणार? बैलाचं वैशिष्ट्य एवढे आहे, बैलाच्या जेव्हा गाडी बसतोय ना, बैल गाडीच पडत नाही. आतापर्यंत एक पण गाडी पडली नाही. 1-2 शर्ती झाल्या 19-20, पण बैल नाही गाडी सोडत अजिबात. बरोबर आहे. एकंदरीत आता तुम्ही बसल्यानंतर या बैलाचा म्हणजे हावभाव तुम्हाला माहितच असेल, कशा प्रकारे स्पीड वगैरे काय असतो, म्हणजे काय नाही जेव्हा बैलाच्या गाडी बसीन ना, बैलाची गाडी हाणायला लागत नाही, खालनं उभं राहून जायचं. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला अंदाज पण आलेला आहे याचा. हो, बैलानं आपल्या गाठा असतो आपल्याकडे बैल,
बैलानं घाटावर पण आता 5-6 मैदानं गुलाल केली. बरोबर आहे. कुठे कुठे गेले होते? कोरेगावला राहिला, हम्म. इथे निमसोडला राहिला, 2 नंबर केला. बरोबर आहे. बघा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे कोरेगावला प्रत्येकाचं स्वप्न असतं तिथे गुलाल घ्यायचा आणि कुठेतरी म्हणजे गुलालामध्ये राहायचा आणि कुठेतरी तुमचा पण नंदी राहिलेला हो. होता तिथे. काय बोलणार? नाही, आनंद आहे. शेठचा पण विश्वास आहे आपल्यावर, त्यामुळे बरोबर शेठ आहे. आपल्याकडे बैल पाठवत येतं. बरोबर आहे. काय बोलणार यांच्या तुमचं आणि त्यांचा संबंध काय बोलणार तुम्ही? संबंध झाला आता 2-3 वर्ष झाले संबंध इथं. आपण त्यांची बनवलेली एक शर्यत केली ती चांगली. बरोबर आहे. तिथपासून ओळख आहे. तेव्हा आदल्या दिवशी शर्यत केली, शेठना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बैलच पाठवला आपल्याकडे घाटावर. बरोबर आहे. प्रत्येकाला म्हणजे गुलाल घ्यायचं स्वप्न तर असतं आणि कुठे कुठे कोणाला यश पण नाही भेटतं आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला यश भेटलंय. काय बोलणार? म्हणजे घाटावरून जेव्हा बैल आला ना आता मुंबईला ह्या सीझनला, तेव्हा बैलाच्या सलग 2 शर्ती पडल्या. बैलाचं जरा काहीतरी झालता विषय, पण बैला 2-4 शर्ती पडल्या, नंतर बैला जसं कंटिन्यू बोलायला ते जाता. बरोबर आहे. आतापर्यंत बैला शर्यतच पडली नाही. बघा कुठेतरी 2 शर्ती पडल्या ना त्याच्यानंतर थोडंसं ते चालू असतं विचार की काय चुकी केली म्हणजे आपण पायऱ्यामध्ये किंवा काय मध्ये नियोजनामध्ये. तर काय सुधारलं तुम्ही दादा? काय बैलाला व्यायाम बियाम दिला, बरोबर आहे. मग झाल्या 2-3 शर्ती, मग परत ते झाला ते आता गुलाल पडतच नाही बैलाचा, कंटिन्यू गुलालच बैल आता. बरोबर आहे. चांगल्याच गाड्या मारतोय बैल. तो वावंजेचा एक्सप्रेस, टिचकी आणि पिंपरी एक्सप्रेस शिवा 3 गुलाल झाला का तर आता हीच गाडी ठेवणार परत. बरोबर आहे. बघा प्रत्येक जण आहे ना आता गुलाल झाल्यानंतर थोडं म्हणजे चेंज पण करतात आणि कुठेतरी तुम्ही चेंज नाही केलं नाही, आणि change तीच गाडी पळाली आणि कुठेतरी त्याचा फायदा भेटतो तुम्हाला. हो, गाडी जुळून पडती मग कशाला फोडायची उगाच. बरोबर आहे. त्यांनी पण आपला विश्वास ठेवला, आम्ही पण त्यांचा विश्वास ठेवला, गाडी तशीच पळाली. दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये आता बघा यश आणि अपयश ते येतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही शिकायला भेटतं आणि तुम्ही काय बोलणार याच्याविषयी? शिकाय म्हणजे चांगलं भेटलं, शेठनं ठेवलेला आपला विश्वास. बस शेठनं आपला विश्वास ठेवला, शेठसाठी आपण मुंबईला कायम टॉपलाच ठेवणार बैल. बरोबर आहे. कोणी आणि साथ बघा- देऊ नाही देऊ, पण बघा शेठसाठी आपण बैलगाडी राहणार. क्षेत्रामध्ये बोलतात ना 2 नंदी आणि 1 ड्रायव्हर बोलतात त्रिकूट. तो त्रिकूट जुळून आला ना त्याच्यामध्ये चांगलंच काहीतरी घडतंय. त्रिकुट म्हणजे बैलावर एवढा विश्वास आहे, बैलाला कुठली पण गाडी धरा, बैलाला जर बैल पुरला ना, बैल 100% गाडी मारणार ती. बरोबर आहे. दादा आता बघा तुमचे सर्व मित्र परिवार आहे म्हणजे तुमचा कुटुंब आहे, त्यांच्याविषयी तुम्ही काय कौतुक करणार? कौतुक म्हणजे बैला पोरांची एवढी पोरं मेहनत बिनत घेतात ना, जातो ना गोट्या बिट्या सगळ्या रतीब बितीब, बैलाची गाडी जर पडली, मार खाल्ला, काय झालं तरी पोरांचं काय विषय नाही, सगळं प्रामाणिकपणे पोरं करतात, रतीब बितीब सगळं ओके मध्ये. बरोबर आहे. कुठेतरी ही साथ पाहिजे हा भाऊ या बैलगाडी क्षेत्रामध्ये. सात म्हणजे आमचं लक्की बिक्की असतील ना सगळे पोरं 1 नंबर आहेत. आमचा काना ड्रायव्हर व्हायचा किंवा आपला कायम असतो आपल्यासोबत. बरोबर आहे. हे पण भाऊ आहेत बघा हा, आलेले सोबत. चालेल भाऊ, मग आता पुढील वाटचाल कुठे असेल आणि कुठल्या मैदानात दिसेल? आता बघू 6 तारखेला खिडकाळीच्या मैदानात दिसेल गाडी. बरोबर. हीच गाडी दिसेल. चालेल शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. असेच गुलालामध्ये राहा आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.